नाव परत खिलारी का? हां. हो हो. आता ते आपल्या इथे एक खिलार गाई आहे आतमध्ये. ती गाई पण आपल्याला म्हणजे एका गाडीमध्ये सापडली ती. त्याच्यात जवळजवळ तीन गायी होत्या. तर त्यातल्या 2 गायी फ्रॅक्चर होत्या. एच एफ गायी होत्या. त्या खुब्यामध्ये गेलेल्या. तर त्या गायी आपण आणून शक्यच नव्हतं त्यांना सांभाळणं. तर ही त्याच्यामध्ये एक खिलार गाई होती. ती पण पूर्ण डाऊन तब्येतीनं. तर ती गाई मग आम्ही उतरवली त्या गाडीत. त्यांना म्हटलं की ही गाई उतरवू काही करून आम्हाला, नाहीतर आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ. मग ती गाई उतरवल्यानंतर ती आपण आणून इथं सांभाळतो आणि चांगली झाली गाई. हां. गाई म्हणजे गाईमध्ये राहिलं नाही की नंतर कळतं आपल्याला की स्वार्थ माणसामध्ये राहतच नाही. आणि त्याच माणूस काय करतो, आयुष्यभर त्या गाईचं दूध काढणार, पैसे कमवणार, आणि ज्या वेळेला दूध बंद होईल त्यावेळेला कत्तलीला विकणार, सोडून देणार, असं करतात. तर ते तसं नाही केलं पाहिजे खरं. दूध बंद झाल्यानंतर किती 4-5 वर्षे गाई जगतात, तर त्या गाईला किती थोडंफार खायला लागतं, एवढं खायला लागत नाही. तर तेवढं खायला घालून तिची सेवा केली तर ती कुठंतरी तुम्हाला चांगल्या कामाला येईल. म्हणजे ते पुण्य तुमचं वाढतंय. आणि कुठंतरी म्हणजे मी आत्ता ह्या जेवढ्या काही सांभाळतोय ना, मला जेवढा अनुभव आहे की आपण हिथं जी सेवा करतो ना ती कुठंतरी आपल्या कामाला येत असते. कुठंतरी त्याचा चांगला उपयोग होत असतो. फक्त निस्वार्थ भावनेनं सेवा केली पाहिजे. बाकीच्यांना देखील तुमची सेवा करताय, पण आर्थिक नियोजन कारण की सगळ्यांना माहीत नसतं की हे आर्थिक नियोजन तुम्ही कसं करताय. बरोबर. आता ह्याच्यात काय करतो आपण, एक 8 गाई आपण गुजरातमधून आणलेत कमर्शियल दुधाच्या. त्यांचं नियोजन कसं केलं की 8 गायींची जी पहिल्या वर्षी वासरं झालेली, 3 कालवडी झालेल्या, त्या अशा मिळून आपल्या आता टोटल त्या 3 कालवडी आणि 2 गायी आपण बाकडच्या लोकांनी सोडून दिलेल्या, ते चांगले तयार केले, त्या पण दुधाला चालू झाले. म्हणजे अशा टोटल 12 गायी. तर 12 गायींचं आपण काय करतो, 4 महिन्याला त्याचे 4 गायी ठेवतो. असे 4चे 3 बॅच बनवतो. म्हणजे आता ह्या 4 महिन्याच्या 4 दुधाला असतील, तर पुढच्या 4 महिन्यात दुसऱ्या 4, त्याच्या पुढच्या 4 महिन्यात दुसऱ्या 4. म्हणजे अशा टोटल 12 महिन्यात आपण 30 लिटरचं ॲव्हरेज दूध ठेवतो. मग 30 लिटरमध्ये 1 किलो तूप निघतं. 1 किलो तुपाचं डेलीचं जर तूप विकतो आपण 2800 रुपये किलो. मग त्या तुपाचे जे पैसे मिळतात त्याच्यावरती आपण ह्या सगळ्या गायींचा खर्च करतो. आणि त्याच्यासोबत मग शेण आहे गाईचं, शेणापासून गांडूळ खत बनवतो. गांडूळ खताचे पण चांगले पैसे मिळतात. म्हणजे ते आपण 12 रुपये किलोनं गांडूळ खत विकतो, बाजारात 8-9 रुपये किलोचं खत पण मिळतं. देशी गाईचं शेणखत आपण वापरून केलं तर जे स्ट्रॉबेरीवाले आमच्याकडे केले त्यांचे म्हणजे रिझल्ट एवढे जबरदस्त आले की ते घेतातच. 12 रुपये किलोनं विकलं तरी ते घेतात. म्हणजे बाजारातला 8 रुपयाचं सोडून सुद्धा आपल्याकडे 12 रुपये द्यायला लोक तयार आहेत. फक्त आपण तशी क्वालिटी मेंटेन केली. तुपालाही तसंच आहे. तुपाची क्वालिटी मेंटेन केल्यामुळं 15 दिवसाचं 20 दिवसाचं आमचं वेटिंग असतं. म्हणजे 15 दिवस 20 दिवस आधी सांगावं लागतं की आम्हाला तूप पाहिजे, त्यावेळेला आपण तूप ते देतो. म्हणजे ते तेवढा कस्टमर बेस पण आपला चांगला तयार झाला. त्याच्यासोबत शेण जे आहे, शेणापासून आपण धूप कांडी बनवतो, धूप अगरबत्ती. मग त्या धूप कांडीचे पण चांगले रिझल्ट आले. जेवढ्या लोकांना दिले त्यांचे फीडबॅक पण चांगले होते. त्याच्यामध्ये काय करतो आपण, जे वास्तुशांतीला आपण होम करतो समजा, तर त्याच्यामध्ये जी काय वापरतो, म्हणजे शेण असेल, गोमूत्र असेल, तूप असेल, भीमसेनी कापूर असेल, थोडंसं चंदन वासासाठी, ब्राह्मी चूर्ण, अशा गोष्टी वापरून त्याचा आपण धूपकांडी तयार करतो.